जातीय मानसिकतेतून पुरुषाकडून महिलेस जबर मारहाण। सखाराम पोहीकर, गेवराई तालुका प्रतिनिधी, बीड तालुक्यातील मौजे मौची पिपळगाव येथील असलेले अंकुश कोरडे यांचे कुटुंब आणि सध्या बीड येथील धानोरा रोड येथे वास्तव्यास असलेले कुटुंब आणि त्यांच्या शेजारीच असलेले वसंत खेडकर यांचे कुटुंब या घटनेचे सविस्तर वृत्त असे की हे दोन्हीही कुटुंब 1.5 वर्षापासून एकमेकांच्या अगदी समोर राहत आहेत, परंतु वसंत खेडकर नामकी व्यक्ती यांच्या डोक्यामध्ये प्रचंड जातीवाद भरलेला आहे आणि या जातीवादातून मानसिकतेमधून तो कोरडे कुटुंबाला गेल्या 1.5 वर्षापासून जाणीवपूर्वक व जातीमुळे त्रास देत आहे। अंकुश कोरडे हे मागासवर्गीय प्रवर्गातून अनुसूचित जाती मधून महार या समाजातून येतात, त्यामुळे तो व्यक्ती त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे, परंतु अंकुश कोरडे मागास प्रवर्गातून अनुसूचित जातीमधून महार या समाजातून येतात, त्यामुळे तो व्यक्ती त्यांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देत आहे, परंतु कोरडे यांचे कुटुंब उच्च शिक्षित आहेत। अंकुश कोरडे हे शिक्षक आहेत, तर त्यांच्या पत्नी दीक्षा कोरडे या एसटी महामंडळात वाहक या पदावर कार्यरत आहेत। ते आणि त्यांची पत्नी व 2 मुले यांच्यासह त्या ठिकाणी वास्तव्यात आहेत। सदरील व्यक्ती जाणीवपूर्वक त्रास देत आहे, 1.5 वर्षापासून हा त्रास सहन करत आहेत, कारण ते उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे त्यांनी त्याला कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर दिले नाही। यात पूर्वसंध्येचा फायदा घेत शेजारील व्यक्तीने धुमाकूळ घालत दिनांक 30/05/2025 रोजी सायंकाळी ठीक 7:00 च्या दरम्यान दीक्षा कोरडे या ड्युटी करून घरी आल्या होत्या, तेवढ्यात वसंत खेडकर हे देखील बाहेरून त्याचे 4 चाकी वाहन घेऊन आला होता। तेवढ्यात रस्त्यावरती खेळत असलेले कोरडे यांचे लहान मुले यांना तो दमदाटी करू लागला। तेवढ्यात हे घाबरलेली मुले त्यांची आई पीडित महिला दीक्षा कोरडे यांच्याकडे गेले आणि सांगू लागले की मम्मी, शेजारील काका आम्हाला ओरडत आहेत। तेवढ्यात पीडित महिला बाहेर आली व वसंत खेडकर यांना ज्या विचारू लागली, काका काय झाले आहे, तेव्हा तो व्यक्ती पीडित महिने म्हणाला, रोडवरती का मुलांना खेळवता? तेव्हा पीडित महिला त्यांना म्हणाली की काका लहान मुले आहेत, ती समजून सांगा त्यांना, असे विचारले असता या व्यक्तीने महेश आरे रवीची भाषा वापरली व अश्लील भाषेत शिवीगाळ करून सुरुवात केली। घालू का तुझ्या मुलाच्या अंगावर गाडी, टाकू का तुझ्या मुलांना मारून? तुम्ही मारायची, लोक कधी सुधारणार नाहीत, खूप माजला आहेत तुम्ही, आम्हाला माझ्याबद्दल काही माहीत नाही, असे म्हणत महेश त्याने मारण्यास सुरुवात केली। एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने मुलास देखील मारहाण केली। या माणसाच्या मनामध्ये प्रचंड जातीवाद भरलेला आहे आणि याच मानसिकतेतून त्याने हा प्रकार केला आहे। मी इंडियन आर्मीमध्ये आहे, आर्मीमध्ये नोकरी केलेला माणूस आहे, मी कोणालाच घाबरत नाही, मी तुझे सर्व कुटुंब मारून टाकेल, असे म्हणत तो महिलेस मारत होता। शेजारील व्यक्ती हा मद्यधुंद अवस्थेत होता, वेगवेगळ्या प्रकारची नशा चोर करून आलेला होता। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर शेजारील व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे। महिलेचे पती यावेळी घरी नव्हते, या संधीचा फायदा घेत हा सर्व प्रकार त्या व्यक्तीने केला आहे। पीडित महिला गंभीर जखमी झाली असून डोक्याला जबर मार लागलेला आहे। सध्या बीड जिल्हा रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरू आहेत। महिलेच्या सांगण्यावरून शेजारील व्यक्ती वसंत खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर अनुसूचित जाती जमाती कायद्यासह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आरोपी अजून सुद्धा अटक झालेला नाही। कोरडे कुटुंब व पीडित महिला अत्यंत भयभीत झालेले असून शरीर आरोपी अजूनपर्यंत अटक झालेला नसून आरोपींना लवकरच अटक करावे अशी मागणी पीडित महिलेसह कोरडे कुटुंबाकडून सदरील मागणी करण्यात येत आहे।